बांध कर रखा है इस पावर प्ले के पहले ओवर में शिवम ने, और क्यों ना हो, बहुत सारा अनुभव उनके पास है, इस मैदान पर अक्सर खेलते रहते हैं। और ये पटकी हुई गेंद, थोड़ी उछली गेंद, वन बाउंस का इशारा अंपायर ने दिया है गेंदबाज को। तीसरी डॉट गेंद आती हुई इस बार, कोई रन नहीं, कोई अभी तक खाता नहीं खुला है। 3 गेंदे डॉट लगातार, कमाल की गेंदबाजी यहाँ पर शिवम की। और जो तीनों भी गेंदें डाली थी वो अलग अलग तरह की गेंदें थी, वेरिएशन देखने को मिला तीनों भी गेंदों पर शिवम द्वारा। अब चौथी गेंद किस तरह से करेंगे यहाँ पर शिवम, और यहाँ पर फिर से एक बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन लेग स्टंप के काफी बाहर ये गेंद। अंपायर के मन में कोई संदेह नहीं है, वाइड करार दिया इस गेंद को, और एक अतिरिक्त रन के साथ यहाँ पर खाता खोला यहाँ पर केसीसी उमरोली ने। शानदार गेंदबाजी करते हुए, थोड़ी सी दिशा से भटकते हुए वहां पर शिवम। 3 गेंदें हालांकि बहुत बेहतरीन डाली थी वहां पर शिवम ने, और चौथी गेंद थोड़ी सी लेग स्टंप पर डालने की कोशिश, लेकिन अंपायर ने वाइड करार दिया। इस बार थोड़ी लोअर स्लोअर गेंद, लेकिन बल्ला लगा शायद। ये है क्रिकेट। और यहाँ पर बोलते हैं ना, बेहतरीन खिलाड़ी अंकित ने कहा कि नहीं मेरे बल्ले से लगी है गेंद। 4 गेंदे डॉट, सिर्फ 1 रन अभी तक मुकम्मल हुआ है इस ओवर में शिवम के। शानदार गेंदबाजी होती हुई स्कोर जा पहुंचा 2 रन, 1 रन, माफ कीजिए 1 रन। और इस बार स्क्वायर लेग की दिशा में, और गेंद हवा का रुख थोड़ा सा उस तरफ रहता हुआ 6 रन के लिए गेंद को भेजा अंकित ने। रन और फिर से एक बार डॉट डिलीवरी, बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंदबाजी, शानदार गेंदबाजी शिवम की। सिर्फ और सिर्फ 7 रन खर्च किए अपने इस पावर प्ले के पहले ओवर में। काफी नफीतुली गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली शिवम द्वारा। सिर्फ और सिर्फ एक छक्का लगाने में कामयाब रहे वहां पर अंकित। अब रोहन अपने पास स्ट्राइक रखेंगे। स्कोर रुका भाई 7 रनों पर। दूसरी छोर से शिवम का साथ देने के लिए आए हैं गेंदबाज। सेमीफाइनल का यह मुकाबला चलता हुआ, जो टीम जीतेगी सीधा फाइनल में एंटर करेगी। जी जान लगाना होगा यहाँ पर, शानदार खेल दिखाना होगा यहाँ पर। अगर फाइनल खेलना है, ये ईजीपीएल का खिताब जीतना है, या अरना चषक आपको जीतना है, तो अच्छी यहाँ पर क्रिकेट खेलनी होगी। गेंदबाज है पपिया सकपाल, उनका नाम है ध्रुपद, पपिया सकपाल पपिया के नाम से जाने जाते हैं। एक बेहतरीन खिलाड़ी कमांडर बामनुली के लिए लीड करते हैं पपिया सकपाल। अब ओल्ड इज गोल्ड टीम के लिए लीड कर रहे हैं यहाँ पर एक ऑलराउंडर खिलाड़ी। पिछले मुकाबले में शानदार गेंदबाजी करी थी, अपने टीम को एक जीत दिलाई थी शानदार। अब देखते हैं इस सेमीफाइनल में किस तरह से गेंदबाजी करते हैं। सामने है रोहन पहली बार यहाँ पर सामना करेंगे पपिया सकपाल का, और इस बार बेहतरीन गेंद, शानदार गेंदबाजी। पूरे टूर्नामेंट में पपिया सकपाल ने काफी प्रभावित किया है अपने गेंदबाजी से। शानदार गेंदबाजी करी है अभी तक। अक्सर गेंद डालने के बाद फिसलते जरूर है, लेकिन लाइन और लेन बिल्कुल नहीं चूकते हैं, सटीक गेंदबाजी करते हैं। रोहन के लिए अगली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट। यहाँ पर बेहतरीन फील्डिंग, वहां पर रनआउट का मौका और रनआउट। बेहतरीन फील्डिंग, शानदार फील्डिंग का मुजाहरा करते हुए वहां पर शिवम।
तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए आए हैं साजन। सोमजाई मांगोली को लीड करते हैं। साजन अक्सर विस्फोटक बल्लेबाजी करते हैं, लंबे हिट लगाने की क्षमता जरूर रखते हैं। साजन पाखुर्डे कद जरूर छोटा है लेकिन लंबे हिट्स लगाने की क्षमता रखते हैं। पप्पे सकपाल की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट यहाँ पर, और ये बेहतरीन गेंद और वाइड करार दिया अंपायर ने। ऑफ स्टंप के काफी बाहर निकलती हुई गेंद वाइड करार दिया अंपायर ने। इस वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर है 8 रन। अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार थोड़ी सी दिशा से भटकते हुए, थोड़ा ऑफ स्टंप पर रखना चाहते थे लेकिन थोड़ी सी दिशा भटकते हुए पप्पे सकपाल यहाँ पर। और यहाँ पर कोई रन नहीं, डॉट डिलीवरी, बिंदी गेंद। शानदार गेंदबाजी, काफी रफ्तार के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर पप्पे सकपाल तेज गेंदबाजी करते हुए। कोई रन नहीं, 8 रनों पर रुका हुआ है स्कोर। क्या बांध कर रखा है बल्लेबाजों को, हाथ खोलने का मौका नहीं दिया है। पहले ओवर में शिवम ने शानदार गेंदबाजी करते हुए, अब शिवम का साथ दिया है पप्पे सकपाल ने। शानदार गेंदबाजी अभी तक, और हवा में गेंद और जाएगी सीधा 6 रन के लिए। शानदार शॉट। अच्छी गेंदबाजी कर रहे थे लेकिन इस बार एक शानदार शॉट खेला, एक रचनात्मक शॉट यहां पर देखने को मिला अंकित के बल्ले से। और इस बार खराब फील्डिंग और गेंद सीधा जाती हुई 4 रनों के लिए। और 18 रन, 1 विकेट के नुकसान के साथ। अच्छी गेंदबाजी हो रही थी लेकिन पिछले 2 गेंदों पर थोड़ी सी मार पड़ी है पप्पे सकपाल को। 10 रन खर्च कर चुके हैं पिछले 2 गेंदों पर। और इस बार भी बाहरी किनारा बल्ले का जरूर लगा था, और रनआउट का मौका यहां पर, और रनआउट। और अंकित यहां पर फाइनल का ये मुकाबला चलता हुआ, अगर लंबा स्कोर, बड़ा स्कोर यहाँ पर खड़ा करना है तो इसी तरह के शॉट्स की जरूरत है यहाँ पर। और वो भी क्षमता रखते हैं शंतनु, बड़े बड़े हिट्स लगाने की क्षमता जरूर रखते हैं। वही एग्जांपल यहाँ पर देते हुए इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन 24।
पहली गेंद पर कड़ा प्रहार किया यहाँ पर शिवम के ऊपर। शिवम रन अप लेते हुए, और ये बेहतरीन गेंद, शानदार गेंद, डॉट डिलीवरी, कोई रन नहीं, बिंदी गेंद, छक्का खाने के बाद बढ़िया वापसी यहाँ पर शिवम की। थोड़ी सी लेंथ में बदलाव किया, थोड़ी सी पिछली गेंद थोड़ी पटकी हुई थी, वहां पर छक्का लगाने में कामयाब रहते बल्लेबाज। इस बार थोड़ा ऑफ स्टंप पे रखा, थोड़ी नीचे रखी गेंद को और डॉट डिलीवरी, बिंदी गेंद। शॉर्ट फॉर्म में आपकर, शॉर्ट फॉर्म जो गेम रहते हैं वहां पर आपकर अक्सर ऐसी गेंदबाजी करनी रहती है। इस बार हवा में गेंद, विकेट कीपर पपे सकपाल गेंद के नीचे और छूटा हुआ यहाँ पर कैच। एक जीवन दान मिलता हुआ यहाँ पर शंतनु को। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 25 रन 25। कैच का जरूर मौका था वहां पर पपे सकपाल के लिए, शंतनु का विकेट लेने का मौका जरूर था, दौड़कर लेना था कैच। अक्सर ये कैचेस जरूर चिपक जाते हैं, लेकिन इस बार नहीं चिपकी। अब स्ट्राइक पर है साजन, सामना करेंगे वहां पर शिवम का। एक बड़ा स्कोर यहाँ पर खड़ा करना होगा। पिछले मुकाबले में शानदार बल्लेबाजी करते हुए स्कोर को चेज किया था, 55 रनों का जो स्कोर था बहुत ही आसानी से चेज किया था वहां पर ओल्ड इज गोल्ड की टीम ने। इस बार भी गेंदबाजी करने का फैसला किया और चेज करना चाहते हैं। इस बार शिवम की अगली गेंद और डॉट डिलीवरी, अपील जरूर की है लेकिन कोई असर नहीं अंपायर के ऊपर इस अपील का। और एक डॉट डिलीवरी आती हुई बिंदी गेंद, शानदार गेंदबाजी शिवम की। स्कोर रुका हुआ है 25 रनों पर। थोड़ी सी हल्की सी हवा चलती हुई मैदान के ऊपर, हवा के कारण थोड़ी सी धूप कम लगेगी वहां पर खिलाड़ियों को। इस बार फिर से एक बार ब्लॉक होल में जरूर गेंद थी, कोई रन नहीं, डॉट डिलीवरी, बिंदी गेंद, अच्छी वापसी यहाँ पर शिवम की। एक छक्का जरूर खाया था। शानदार तीसरा ओवर चलता हुआ, स्कोर सिर्फ और सिर्फ 25 रन। आखिरी गेंद शिवम की, अच्छी गेंदबाजी रही है शिवम की। इस बार लॉग ऑन की दिशा में खेला हुआ शॉट, शानदार फील्डिंग वहां पर। सिर्फ 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 26 रन। तीसरे ओवर की समाप्ति होती हुई स्कोर जा पहुंचा है 26 रन। साजन पाखुर्डे राइट आर्म राउंड विकेट, यहां पर जोरदार अपील, डॉट डिलीवरी, बिंदी गेंद, कोई रन नहीं, शानदार गेंदबाजी राकेश की। सागर शिंदे उनेगांव से बिलोंग करते हैं, वहां पर कालभैरव उनेगांव के लिए खेलते हैं। शानदार गेंदबाजी, साजन थोड़े से, इस बार हवा में जरूर गेंद है, कैच का मौका और थोड़े से फंबल होते हुए वहां पर खिलाड़ी, कैच का जरूर मौका था।
और रोहित थोड़े से फंबल होते वहां पर अच्छा एफर्ट था लेकिन कैच नहीं कर पाए। गेंद जाती हुई सीधा 4 रनों के लिए। इसके साथ बढ़ता हुआ स्कोर है 30 रन। और इस बार थोड़ा स्वीप शॉट खेलने की कोशिश। डॉट डिलीवरी बिंदी गेंद, कोई रन नहीं। शानदार गेंदबाजी इस बीच सागर की। इस बार स्क्वायर लेग की दिशा में खेला हुआ शॉट 1 रन मुकम्मल होता हुआ दूसरे की मांग की है लेकिन मना करेंगे वहां पर। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 31 रन 31। स्ट्राइक को रोटेट करते हुए यहाँ पर साजन। सेमीफाइनल का ये मुकाबला इजिप्टियल क्रिकेट का महासंग्राम यहाँ पर चलता हुआ 2 दिन का ये टूर्नामेंट। कल के दिन में एक टीम यहाँ पर इंतजार कर रही है फाइनल का, फ्रेम रॉयल्स। शानदार खेल दिखाया था सनी गुलगुली की वो टीम। सागर की अगली गेंद वहां पर और उठा कर खेला है और गेंद जाएगी सीधा अच्छे रन के लिए। कमाल का शॉट इस बीच। कमाल का शॉट इस बीच। थोड़ी सी शॉर्ट गेंद की थी वहां पर, छोटी गेंद थी और उसको पुल किया सीधा 6 रन के लिए। कमाल का शॉट, शंतनु के बल्ले से दूसरा छक्का निकलता हुआ। सागर की आखिरी गेंद इस बार बहुत बढ़िया गेंद लेकिन 2 रन देने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाज को। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 39-39। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 39-39। अब आखिरी ओवर। आखिरी ओवर ओल्ड इज गोल्ड की ओर से कौन फेंकने आएगा यहां पर। आखिरी ओवर लेकर सौरभ कदम। अगर सौरभ कदम हैट्रिक लेते हैं विकेट की तो प्रेम रॉयल्स के ओनर यहाँ पर अमित जी सारंगे, उनकी ओर से 1000 रुपए का नकद इनाम यहाँ पर आया है सौरभ के लिए। सौरभ अगर हैट्रिक लेते हैं विकेट की तो 1000 रुपीज का कैश प्राइज यहाँ पर आया है अमित सारंगी की ओर से, जो कि प्रेम रॉयल्स के ओनर है। आखिरी ओवर लेकर सौरभ, स्कोर जा पहुंचा 39 रन। आखिरी ओवर में ये दोनों बल्लेबाज ज्यादा से ज्यादा रन बटोर लेना चाहेंगे वहां पर। इस बार स्क्वायर लेग की दिशा में शानदार शॉट, 6 रन। साजन पाकुड़े ऑन द फायर। यहाँ पर इरादा स्पष्ट है, यहाँ पर साजन का लंबे हिट लगाएंगे क्योंकि आखिरी ओवर है और ये आखिरी ओवर में अक्सर बल्लेबाज लंबे हिट्स लगाने की कोशिश करता है और उसी का एग्जांपल यहाँ पर देते हुए साजन पाखुड़े पहली गेंद पर छक्का लगाया है। स्कोर जा पहुंचा 45 रन 45।
दूसरी गेंद लेकर सौरभ फिर से एक बार उठाकर खेला है, हवा में जरूर गए थे खिलाड़ी उसके नीचे, और शानदार कैच, शानदार वापसी वहां पर सौरभ की पहली गेंद पर छक्का खाने के बाद। और इस बार हवा में गेंद और बैक टू बैक विकेट्स।
पडावं इतका चांगला फटका, चौकार. यस, पहिल्या बॉलवरती संकेतचा हा फटका आपण पाहिलाय. संकेतची खासियत ही राहिली आहे की जेव्हा जेव्हा तो पहिला बॉल खेळायला आलाय तेव्हा तेव्हा पहिला बॉल त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. खऱ्या अर्थानं 2011 मध्ये वर्ल्ड कप मध्ये ज्याप्रमाणे वीरेंद्र सेहवाग फलंदाजी करत होता, पहिल्या बॉलवरती मैदानाच्या बाहेर चेंडू घालत होता, त्या फटक्याची आठवण मात्र या ठिकाणी मला झाली. आणि तसंच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय संकेत. या वेळेला चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती पाहतोय आपण शंतनू. वांगणी वापसी पाहायला मिळाली या बॉलवरती. आपल्याला अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 48 धावांचं आव्हान 5 ओव्हर मध्ये आपण बांधतोय आणि पहिल्या बॉलवरती चौकाराला, दुसरा बॉल डॉट. इथून पुढे आता संघर्ष पाहायला मिळेल, मेहनत पाहायला मिळेल. अगदी या क्रिकेटचा कुरुक्षेत्रावरती आपल्याला दोन्ही संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. यावेळेला कट केला फटका पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. थर्ड मॅनला मिसफील्ड झाली, अगदी पाहतोय वेगानं पाठलाग करतायत खेळाडू, पण त्या ठिकाणाहून 2 धावा रोखण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय खूप चांगली आहे. ओल्ड इज गोल्ड हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आपण पाहतोय जुने मित्र एकत्रित आले आणि त्यांची संकल्पना आपण पाहतोय अगदी संघ एकत्रित केलाय, बनवलाय. आपण पाहतोय या संघामध्ये जुळले जाणारे सर्वच जे अगदी संघ मालक आहेत, येस आपण त्यांची नावं घेऊयात या बॉल नंतर. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय शॉट फुल पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज अ ब्युटिफुल षटकार. आपण पाहतोय अगदी 6 धावा या 10 फटक्यावरती येताना पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी उपलब्ध आहे. लिमिटेड चिठ्ठ्या उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे त्वरा करा, संपर्क साधा आमच्या कमिटीकडे आणि सायकल घेऊन जा. फायनलचा थरार आपण पाहतोय, सेमीफायनल क्रमांक 2चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. खऱ्या अर्थाने इजी फेली ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूला खेळावीशी वाटते आणि या स्पर्धेचा एकदा वेगळा कॉन्सेप्ट आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय की ही स्पर्धा मानाची सन्मानाची आहे. पुन्हा एकदा बघूया मॅचच्या दिशेने. या वेळेला चांगला टप्पा आणि यस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचाचा क्लॉल आलाय. व्हाईट बॉल, इट इज व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. यस संकेत सांगतोय हाताच्या इशाऱ्याने की बॉल थोडासा खाली राहिला, अर्थात नाहीतर चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेरच गेला असता. अगदी रीड करतोय प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवरती अगदी त्याची नजर आहे आणि त्याच्यामुळेच की काय तो सक्सेसफुल ठरलाय. कोलातला बॉल आपण पाहतोय कव्हर्सला फ्लॅट होता पण तिथे एलिव्हेशन मिळालं नाहीये. आपण पाहतोय संकेतच्या पारीचा अंत या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पहिला विकेट बॅक टू दी पवेलियन.
खेळ विकेट सपाट. यस आपण पाहतोय या वेळेला काय फटक्या खेळल्या आल्या आल्या. आपण पाहतोय अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक त्याने सिलेक्शन केलं आणि मात्र एक्झिक्यूट सुद्धा खूप चांगला केलाय शिवम बक्कम संघाचा संघनायक. वा काय फटकेबाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये येऊन आल्या आल्या चौकार लगावलाय. आता मात्र पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न लोअर फुलटोस होता. बॅटने बॉलचा टायमिंग तेवढं चाललं नाही. सिंगल आता मिळते या बॉलवरती अर्थात सिंगल मिळाले. धावसंख्या तो फल करते 21 आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता येणारे आपण पाहतोय 18 बॉल मध्ये 18 बॉल 27 ची गरज. तसंच काहीसा खेळ आठवावा लागेल. अंकित निंगावले संघाचा संघनायक आपण पाहतोय जो आहे त्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय स्वयं. खुलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहतोय आपण. सिंगल मिळाले आणि तिथे त्या ठिकाणी खेळाडू आहे पण सिंगलच मिळेल. सिंगल मिळते 22 धावसंख्या फलकावरती. अगदी तसा स्ट्रायकिंग एंडला पप्प्या हा बॅटर आलाय. इथून पुढे कशी फटकेबाजी केली जाईल. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात. पाहायला गेलं तर खूप महत्वाची षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून. यावेळेला फटका तर फसलाय. मॅचची टोला बॉल लागला आणि त्याच वेळेला पण पाहतोय कुठली चुकी करणार नाही अंकित. महत्वाचा फलंदाज जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज श्रमिक पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. इथून पुढे ज्या ज्या ब्रेक थ्रू ची गरज होती तो ब्रेक थ्रू आपण पाहतोय आता KCC उमरुली या संघाला नक्कीच मिळाला आहे. कारण की पप्प्या सकाळा शेवटच्या क्षणापर्यंत जर टिकला असता सामना काहीतरी सहजासहजी केला असता. पण इथून पुढे आता बॅटिंग मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक पोकळी निर्माण झाली आहे. श्रमिक पवार आता आलाय.
इथे पुन्हा एकदा पाहतो चेंडू हवेमध्ये गेलाय, कॅचची संधी निर्माण झाली पण नो मॅच मध्ये फटका पडेल आणि सिंगल मिळते. सिंगल याचाच अर्थ 2च धावा अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्या आता फलकावरती लागले ती म्हणजे येस अजूनही 25 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 25 ची आवश्यकता. शिवम हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती. इथे पहा कुठली मुभा नाहीये मोठा फटका खेळण्याची. कुठल्याही बॅटरला अक्षरशः बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कारण की या ओव्हर मध्ये आपण पाहतोय सटीक टप्प्यावरती आपण पाहतोय हा गोलंदाजी करतोय. काय स्वतःला सिद्ध केलं या गोलंदाजाने. अगदी पाहतोय हवेच्या विरोधात गोलंदाजी करत असताना सुद्धा आपण पाहतोय ज्या दिशेने बॅटर मोठे फटके खेळतो त्या दिशेने सुद्धा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सुद्धा आपण पाहतोय अलाउन दी कार्पेट खेळाचा फटका डीप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफला सिंगल आणि फक्त सिंगल वरतीच धावा येताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय सिंगलने धावा आधारते. धावसंख्या धावफलकावरती लागले ती म्हणजे 25 धावसंख्या. अजूनही 23 धावांची आवश्यकता. विचार केला तर या ओव्हरचे बॉल झाले ते म्हणजे 5 आणि शेवटचा बॉल येणं खूप बाकी आहे. म्हणजे 13 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता अजूनही पाहिजे ओल्ड इज गोल्ड या संघाला. सिंगल धावा आधारतायत. कदम कदम बढायच्या खुशी के गीत गायच्या पण सध्या खुशी कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही ओल्ड इज गोल्डच्या डगआउट मध्ये. कारण की या ठिकाणी ओव्हर मध्ये धावा खूप कमी बनल्या गेल्यात. इथे हा फटका सरळ बाटल्या आपण पाहतोय. छत्रपतींचा छावा या मिळतील ओल्ड इज गोल्ड या संघाला संपूर्ण 6 धावा. श्रमिक पवारने पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये चौकार. या चौकाराने आपण पाहतोय धावसंख्या आता मात्र वधारते आणि आता फक्त आणि 11 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 13ची. 11 मध्ये 13ची गरज आहे. पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये काय ओल्ड इज गोल्ड संघ बांधला गेलाय. जेव्हा टॉप ऑर्डर या ठिकाणी अगदी विस्कळीत झालाय, परफॉर्मन्स देऊ शकला नाही तेव्हा मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने मात्र स्वतःला सिद्ध केलंय. आपल्या संघ मालकासाठी आपल्या या ओल्ड इज गोल्ड संघासाठी मात्र चांगला खेळ करताना पाहायला मिळाले. ही स्पर्धा EGPL आहे. या स्पर्धे ही मानाची आहे, ही सन्मानाची आहे. ही स्पर्धा जिंकायची आहे. 7वं पर्व आहे, त्याच्यामध्ये आपल्या संघाचं नाव कोरायचं आहे. त्या अनुषंगाने खेळ पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर्सला खेळतला फटका आपण पाहतोय. सिंगल आता मिळालं आहे. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. चौकाराच्या नंतर सिंगल आले, स्ट्राईक रोटेट केले. एक आपण पाहतोय टॉप क्लास क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये 12 धाव्याची गरज. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 मोठे फटके सामन्याचे चित्र पालटू शकतं. पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय कशी बॅटिंग करतायत ते पाहूयात. शिवम बक्कम स्ट्राईक. रिवर्सचा फटका या ठिकाणी थोडासा गरज होती का या फटक्याला. कारण की आपण पाहतोय
हे सन्माननीय योगेशजी बोंडकर, योगेश स्पोर्टचे सर्व सन्माननीय राहुलजी दसवते आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीने महादेवजी कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांना विनंती करतो की आपण तिन्ही प्रतिष्ठित मान्यवरांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो, या वेळेला आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतोय खोलातला टाकला होता. या वेळेला डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पहा, सामन्यामध्ये आता 2 डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा गरमी निर्माण झाली, रोमहर्षकता निर्माण झाली. याचाच अर्थ सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावसंख्या आता फलकावती लागली ती म्हणजे 36 आणि आता 8 बॉल मध्ये 12ची गरज. खूप महत्वाचे 2 बॉल आहेत ते. हो, यावेळेला आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने चाललाय गॅप मध्ये. थर्ड मॅनला आपण पाहतोय बीट करत असताना घासत पुसत चाटत चाललाय चौकार. सामना खूप अगदी पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. EGPL 2026 पर्व 7वे पर्व त्याच्यातच आहे सगळं काही. सर्व पैसा वसूल सामना सर्वांच्या भेटीला आलाय. इथून पुढे कुठला संघ सामना जिंकेल, कारण की सामना शेवटच्या षटकामध्ये गेलाय. याचाच अर्थ सामना अगदी चांगला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. मागचा सामना सुद्धा ओल्ड इज गोल्डचा असाच शेवटच्या षटकामध्ये गेला होता, पण तिथून सामना त्याने खेचून आणलाय. पण या मॅच मध्ये काय, इथून उमरोलचे संघाचे अगदी शिलादार सुद्धा काही कमी नाहीत, त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय स्वयं आलाय पुन्हा एकदा. ज्या स्वयंने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर स्वयंने धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या 10, पण स्वयंला आता 7 धावा खर्च रोखायच्या आहेत. पाहूयात स्ट्रायकिंग एंडला शिवम, संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक, संघाचा दिशादर्शक, संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. इथून पुढे आता वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. सामना महत्वाचा आहे, सगळ्यांच्याच नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. यावेळेला आपण पाहतोय चेंडू एज लागले. वा, काय एफर्ट लावलेत या ठिकाणी खेळाडूने. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. अक्षरशः स्वतःला संपवलाय, स्वतःला झोकून दिलाय, आपला 1000 जबाबीपणा दाखवलाय आणि मात्र 2 धावा या ठिकाणी वाचलेल्या आहेत. काय एफर्ट्स दाखवले त्या ठिकाणी, कौतुक करावं तेवढं कमी. अगदी आपण पाहतोय त्या खेळाडूचं, कारण की या ठिकाणी डाईव्ह मारत असताना आपल्या संघाला मात्र 2 धावा वाचवल्यात. या 2 धावा किती उपयोगाच्या ती येणारी वेळ सांगून जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 धावा जरूर घेतल्यात. 5 बॉल मध्ये 5 धाव्याची गरज आहे, पण त्या एफर्ट साठी आपण अगदी त्याचं कौतुक करूयात. ही अशी अगदी तुषार जाधव यांच्याकडून 100 रुपये या खेळाडूसाठी आपल्याला पाहायला मिळते. ओ, या वेळेला इथे काय घडतंय? यस, लेगच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव पाहायला मिळते. एकच आले याचाच अर्थ 4 बॉल मध्ये 4 ची गरज. सामना अगदी पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आलाय आणि अगदी आपण पाहतोय सामना अगदी रोमहर्षक पद्धतीने पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 4 ची गरज असताना आपण पाहतोय सामना अगदी चांगल्या मोमेंट मध्ये, चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला श्रमिक पवार आपल्याला. ओ, यावेळेला चांगला बॉल, ओहो, परफेक्ट यॉर्कर. सामना संपायचं नाव घेत नाहीये. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. EGPL 2026 चा हा रणसंग्राम आणि आपण पाहतोय ही भव्य दिव्य स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एक भव्य सामना सर्वांच्या भेटीला आलाय. अगदी आपण पाहतोय अगदी सामना कधी या संघाकडे तर कधी आपण पाहतोय त्या संघाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे 3 बॉल मध्ये आता 3 मध्ये 4 ची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉल मध्ये एखादा अजून डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये अजून मजा येईल. पाहूयात
या बॉलवरती सुद्धा आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता आणि या वेळेला सुद्धा आपण पाहतोय क्रिकेटची आत्महत्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पाहूयात शेवटच्या बॉलवरती एक बॉल 4 कंपल्सरी चेत शेवटचा बॉल या वेळेला आपण पाहतोय या वेळेला सामना मात्र जिंकलाय केसीसी उमरोली संघ पोहोचलाय या EGPL 2026 च्या फायनल मध्ये अभिनंदन।